म्हणजे आक्रमक बोलणं, काही वेळेला भाषेचं तारतम्य नसणं हा अमित साटमांच्या कार्यशैलीचा भाग आहे. म्हणजे आपलं राज्य आणि आपला देश हा पहिलाच असं राज्य किंवा देश आहे की जिथे बहुसंख्य असून पण हिंदू मुसलमानांच्यामुळे धोक्यात आहेत. धोक्यात आहेत. मुंबई सतत शहरामधली भीतीखाली आहेत त्यांच्या. भीतीखाली आहे. शिवसेना मुसलमानांपासून जितकी दूर आहे असं बाहेर लोकांना वाटतं तितकी ती ॲक्च्युअली दूर नाही आहे. आपले माथे हिंदू माथे फिरू आणि मुसलमान माथे फिरू यांचं मतैक्यच असणार आहे. कारण दोघांनाही असं वाटतं की समाज मागासलेले राहिले पाहिजे. तर तसं जसं लाडकी बहीण यांनी केलं तसं पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये अशा प्रकारची एक पैसे फेकण्याची योजना यांना अनाऊन्स करता येईल, देता येईल की नाही मला का शंका आहे. कारण लाडकी बहीणनेच एकूण राज्याच्या अर्थव्यवस्थेचं एवढं कंबरडं मोडलंय की जर यांनी खरंच असं केलं तर पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत राज्यच निकामी होण्याची शक्यता आहे. बऱ्याच कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या दृष्टीनं अस्तित्वाची निवडणूक असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक विधान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. ठाकरेंकडं पुन्हा BMC गेल्यास मुंबईचा महापौर खान होऊ शकतो असं विधान अमित साटम जे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेले आहेत. आता खानाची ही भीती नेमकी मुंबईकरांना का दाखवली जाते आणि ज्या शिवसेनेनं कधी काळी मराठवाड्यामध्ये खान हवा की बान अशा पद्धतीचा प्रचार करून मोठं यश मिळवलेलं होतं, त्याच शिवसेनेच्या विरोधात हा खान असा वापरला जाणं याचे सुद्धा खूप वेगवेगळे राजकीय परिमाणं आहेत आणि म्हणूनच हे विधान जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. मुंबईच्या एकूणच आजवरच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहासामध्ये खानाचा नेमका संबंध काय आहे आणि आता ज्यावेळी महाविकास आघाडीचं एक राजकारण महाराष्ट्रामध्ये दरम्यानच्या काळात घडून गेलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी होणारी ही टीका किती अवघड आहे, आव्हानात्मक आहे. एकीकडे परप्रांतीय, उत्तर भारतीय मतदारांचं राजकारण भाजप करते असा आरोप होत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हे कार्ड खेळलेलं आहे का याची पण चर्चा या निमित्तानं होतीये. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून 2-3 महिने बाकी आहे, कदाचित जानेवारी महिन्यामध्ये ती होईल. पण या विधानातनं तुम्हाला अंदाज येईल की जेव्हा ही निवडणूक होईल तेव्हा ती कुठल्या टोकाला जाऊ शकते. आता कुठल्याही गोष्टीची भीती त्यावेळी दाखवली जाते ज्यावेळी इतर सगळे उपाय संपलेले असतात आणि महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खरोखर भीती म्हणजे जर आपण त्या अर्थानं म्हटलं, रूपक या अर्थानं म्हटलं तर खानांची भीती इतिहास काळापासून आक्रमणकर्ते म्हणून होती. पण आत्ताच्या काळातले आक्रमणकर्ते हे खान आहेत की इतर कुणी आहेत याची पण चर्चा होणं आवश्यक आहे आणि म्हणून या विधानाची आपण थोडी सांगोपांग चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार आणि मुंबईच्या राजकारणाला सुद्धा ते जवळून पाहत आलेले आहेत. ज्यावेळी हे विधान मुंबई भाजपचे अध्यक्ष करतात काय त्यांना नेमकं सूचित करायचे आणि ही जी भीती आहे खानाची ती दाखवणं कशासाठी आवश्यक बनलं? प्रशांत असा आहे की अमित साटमांची आता नव्यानं नियुक्ती झाली आहे काही दिवसांपूर्वी. बराच काळ आशिष शेलारांकडे ते पद होतं आणि आशिष शेलार हे वारंवार असं म्हणालेले होते त्यांच्या पक्षात आणि बाहेरही की यातनं त्यांना मोकळीक हवी आहे. काही लोकांनी त्यांच्या पक्षातल्या असाही अर्थ लावला होता की ते असं म्हणतायत पण त्यांना सोडायचं नाही आहे. पण तरी असं दिसतं की त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्यखातं आहे, त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा विभाग त्यांच्याकडे आहे आणि ते त्याच्यामध्ये खुश आहेत. किंबहुना राज्याच्या पातळीवरचं नेतृत्व करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आहे. त्यामुळे मुंबईवर जर आपला अप्रत्यक्ष अंकुश राहत असेल तर त्यासाठी मुंबई प्रदेशचा अध्यक्ष राहण्याची गरज नसते. हे कदाचित शेलारांच्या निश्चित लक्षात आलं असेल आणि म्हणून त्यांनी ते तिथून बाहेर पडले. अमित साटम हे आमदार आहेत त्या पक्षाचे आणि अमित साटमांचं जे भाषण आता तुम्ही सांगितलं त्याच्या अगोदरचाही एक व्हिडिओ काही दिवसांच्या पूर्वी व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये ते एका महापालिका अभियंत्याला आई बहिणीवरनं शिव्या देताना दिसत आहेत. म्हणजे आक्रमक बोलणं, काही वेळेला भाषेचं तारतम्य नसणं हा अमित साटमांच्या कार्यशैलीचा भाग आहे. आता ते जे म्हणाले की एखादा इथे वर्सोवा पॅटर्न तयार होईल, एखादा खान या मुंबई शहराचा महापौर होईल, तर वर्सोव्याला हारून खान आहेत शिवसेनेचे उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये 1 किंवा 2 तरी मुसलमानांना
तिकीटं मिळाली आहेत त्यांच्या संख्येनुसार रिप्रेझेंटेशन मिळतंय असं नाही आहे. पण मुसलमानांची महाराष्ट्रात मुंबई शहरातल्या लोकसंख्या लक्षात घेता त्यांना लोकप्रतिनिधित्वच मिळता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेणं काही शहाणपणाचं नाही आहे. आता हे जे काही साटम म्हणतायत किंवा शिवसेना भाजपचे म्हणजे भाजपचे रादर सगळे नितेश राणेंपासून तिकडे विशाळगडला संभाजी छत्रपतींपर्यंत अनेक लोक जे सतत सांगतायत ते हेच आहे की मुसलमानांना घाबरून राहा, मुसलमानांमुळे तुम्हाला धोका आहे. म्हणजे आपलं राज्य आणि आपला देश हा पहिलाच असं राज्य किंवा देश आहे की जिथे बहुसंख्य असून पण हिंदू मुसलमानांच्यामुळे धोक्यात आहे. मुंबई शहरामध्ये भीतीखाली आहेत. म्हणजे मुंबई शहरातले जर तुम्ही आता नगरसेवकांची संख्या गेल्या 10-20 वर्षामधली काढली तर मुसलमानांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे. आणि मुसलमान अगदी नॉर्मली जिथे मुसलमानांची एकदमच बहुसंख्या आहे आणि जिथं जेरीमँडरिंग करून पण मुसलमानांचे मतदारसंघ फोडता आलेले नाहीत अशाच ठिकाणी आहे. म्हणजे असं तुम्हाला फार कमी ठिकाणी दिसेल की बौद्धांची वस्ती आहे आणि मुसलमान निवडून आलाय, किंवा उच्चवर्णीयांची वस्ती आहे, गुजरात्यांची वस्ती आहे आणि मुसलमान निवडून आलाय. त्यामुळे मुसलमानांना निवडून देणारे लोक जनरली मुसलमानच आहेत. त्यामुळे या शहरामध्ये एखादा खान जर महापौर व्हायचा असेल तर तो एवढा लोकप्रिय असला पाहिजे की त्याला सर्व पक्षीय किंवा जिंकणाऱ्या आघाडीच्या युतीच्या मध्ये तेवढा कन्सेन्ससनं त्याच्या बाजूला लोक असले पाहिजेत. किंवा अमित साटपांच्या बोलण्याला ज्या वर्सोवा पॅटर्नचा एक थोडासा आधार आहे त्याच्याबद्दल आपण थोडं सांगूयात. म्हणजे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडनं मुस्लिम आमदार हारून खान हे वर्सोव्यामधून निवडून आले आणि त्यामुळं की बघा आता कशी मुस्लिमांना तिकीटं दिली जात आहेत, मुस्लिम आमदार हे ठाकरेंचे आमदार म्हणून निवडून येत आहेत, हे त्यांना कुठंतरी अधोरेखित करायचं आहे. मला वाटतं याच्या आधी साबिर शेख हे आमदार झाले होते बाळासाहेबांच्या काळामध्ये आणि बाळासाहेबांनी त्यांना मंत्री केलं, कामगार मंत्री केलं होतं. त्याच्यानंतर सुद्धा एक आमदार मध्ये झाले होते बहुधा आणि हे तिसरे मुस्लिम आमदार आहेत शिवसेनेचे. बरं, हारून खान यांच्याबद्दल मी थोडी माहिती घेत होतो. त्यांना शाखा प्रमुख नेमलंय बाळासाहेब ठाकरेंनी. त्याच्यानंतर राहुल गांधींच्या काँग्रेसच्या विरोधात त्यांनी वीज दरवाढीच्या विरोधात त्यावेळी मोठं आंदोलन केलेलं होतं आणि बाळासाहेबांनी आपल्याला शाखा प्रमुख नेमल्यानंतर त्या शिवसेनेशी इमान इतबारे राहण्याचं काम कुणी केलं तर हारून खान. म्हणजे इमानदारीचा निकष लावला तर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलंय का? 100% केलंय. तर अशा वेळी या खानांना वेगळं करून हे बदनाम करण्याचं म्हणजे वर्सोवा पॅटर्नची भीती दाखवली जाते. असं आहे की हारून खान असतील किंवा साबिर शेख असतील किंवा शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर इतर जी काही मुस्लिम मंडळी काम करतात, शिवसेना पक्षाचं वैशिष्ट्य एक तुम्हाला असं दिसेल की वरच्या पातळीवर तुम्हाला ते एकदम मुसलमान विरोधी वाटत आलेले आहेत अनेकदा, किंवा दंगली करा, मुसलमानांना घालवा, हे हिरवे साप आहेत, ही बांडगुळ आहेत, जे काही असेल ते. बाळासाहेबांची तुम्ही शिवाजी पार्कवरची भाषणं पाहिली आहेत आणि प्रत्यक्ष शिवसैनिक गटाच्या पातळीवर किंवा गावाच्या पातळीवर किंवा घराच्या पातळीवर, चाळीच्या पातळीवर ज्या पद्धतीनं लोकांना मदत करतो ते पाहिलं तर तिथे ते हिंदू आणि मुसलमान भेदभाव करत नाहीत. म्हणजे कदाचित त्या प्रकारचा भेदभाव तुम्हाला काँग्रेसवाले जास्त करताना दिसतील आणि आता भाजपवाले जास्त करताना दिसतील. त्यामुळे शिवसेना मुसलमानांपासून जितकी दूर आहे असं बाहेर लोकांना वाटतं तितकी ती ॲक्च्युअली दूर नाही आहे. आणि 19 साली ज्या वेळेला मवियाचा हा प्रयोग झाला, या मवियाच्या प्रयोगामध्ये आणि कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे स्थलांतराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, कोविडच्या काळातल्या व्हॅक्सिनचा प्रश्न असेल, उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने राज्य हाताळलं, म्हणजे अनेक भाजपचे लोक म्हणतात की काय घरातच बसून राहिले, तर त्यावेळेला लोकांनी घरात बसूनच सगळं काम करणं अपेक्षित होतं, कारण नाही तर संसर्ग होणार होता. पण त्या काळामध्ये ज्या प्रकारची वागणूक उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे त्या एकूण सगळ्या समाजाला आणि मुसलमानांना सुद्धा, त्यातनं मुसलमानांचा एक कम्फर्ट झोन निर्माण झालेला आहे. त्यामुळे ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, त्यांचा पक्ष फुटला, चिन्ह गेलं, सगळं गेलं, त्यावेळेला व्यापक हिंदू समाजामध्ये त्यांच्याबद्दल जी सहानुभूती होती त्यापेक्षा काही अंशी जास्त सहानुभूती मुसलमानांमध्ये होती. आणि मविया ज्यावेळेला तयार झाली त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की इथे संजय दिना पाटलांचा लोकसभेमध्ये जो काही विजय झाला आहे त्यातलं एक मोठं कारण मानखुर्द गोवंडी भागात मुसलमानांनी केलेलं मतदान आहे. आता अशा प्रकारे शिवसेनेसारखा पक्ष ज्याने 92-93ची दंगल घडवून आणलेली आहे, ज्यांनी त्या अर्थाने मुसलमानांच्या बाजूने फार काही केलेलं नाही,
मग मुसलमान त्यांना का मतदान करतात किंवा का आपले वाटतात? कारण मुसलमानांना असं वाटतं की काँग्रेस आपला अनुनय करतं असं बाहेर चित्र आहे, पण प्रत्यक्षात काँग्रेस आपलं भलं करत नाहीये. त्यापेक्षा शत्रू तर शत्रू किंवा वाद करणारा तर वाद करणारा, पण थेट त्याच्याशी निगोशिएट करता येतंय. किंवा कदाचित हाही त्याच्यातला हे असेल की भाजपच्या विरोधात ठामपणे कोण लढत आहे, म्हणजे काँग्रेसच्या पण पेक्षा जास्त जर स्वतः काही गोष्टी अंगावर घेऊन ठाकरे लढतायत तर आपण त्यांच्या बाजूला म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या पक्षातली काही मंडळी लढतायत, त्या ताकदीने राहुल गांधी सोडले तर काँग्रेसची मंडळी पण लढत नाही. अशा वेळेला जर शिवसेनेच्या लोकांच्या बद्दल मुसलमानांना प्रेम वाटलं तर फार काही भाजपच्या मंडळींना वाईट वाटायचं कारण नाही. आणि भाजपच्या मंडळींना मुसलमानांबद्दल प्रेम नाही आहे का? सिकंदर बख्त कोण होते? ते तुमचे एकेकाळी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. मुख्तार अब्बास नक्वी कोण आहेत? भाजपचे केंद्रामधले अनेक मुसलमान मंत्री. नजमा हेपतुल्ला कोण आहेत? कलामांना तुम्ही राष्ट्रपती केलं, त्यावेळेला तुम्ही ह्यांना मुसलमान समजू नका, ह्यांना वैज्ञानिक समजा, हेच तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. आरिफ मोहम्मद खान कोण आहेत? पाशा पटेल कोण आहेत? म्हणजे खान आडनावाबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे, पण पटेल आडनावाबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये का? मग तुम्हाला हेपतुल्ला आडनावाबद्दल प्रॉब्लेम नाहीये का? म्हणजे तुम्हाला असेही लोक, असेही सुब्रमण्यम स्वामींसारखा माणूस जो मोदींच्या जवळचा नाही पण भाजपला जवळचा वाटणार आहे, अनेकांच्या घरामधल्या सोयरिकी मुसलमानांच्या बरोबर आहेत. म्हणजे तुम्हाला मुसलमानांचं एवढं वावडं आहे का की तुमचं मुसलमानांशी कुठेच रोटी बेटी व्यवहार नाहीये, कुठेच त्यांच्याशी राजकीय व्यवहार नाहीये? तर मला असं दिसतं की एकूण या निवडणुकीमध्ये गेल्या 4 वर्षात, म्हणजे नगरसेवकांच्या मुदती संपल्यानंतर गेल्या 4 वर्षामध्ये महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात आहे. प्रशासकांच्या ताब्यात आहे म्हणजे सरकारच्या ताब्यात आहे. बरोबर. आणि सरकारच्या ताब्यात आहे तर गेल्या 4 वर्षामध्ये एकेकाळी जे लोक म्हणायचे की शिवसेनेने मुंबईची तुंबई केली, शिवसेनेने मुंबईचं वाटोळं केलं, गेल्या 4 वर्षात मुंबईचं जे वाटोळं झालंय त्याला शिवसेना जबाबदार नाहीये. मग अशा वेळेला, आणि तेव्हा पण जेव्हा म्हणजे सत्तेमध्ये तेव्हा भाजप होता सोबत, त्यामुळे किमान एक 40-50% वाटा त्यांचं नाही. म्हणजे जर तुमचा कमिशन मध्ये वाटा असेल तर तुमचा वाईट घडले त्याच्यामध्ये वाटा असेल की नाही? म्हणजे कमिशन मध्ये वाटा आहे पण वाईट घडले त्याच्यात वाटा नाही, असं वाल्या कोळ्याची भूमिका घेऊन कसं चालेल? त्यामुळे प्रश्न आता असा आहे की विकासाच्या मुद्द्यावर यांच्याशी भांडता येणं कठीण आहे, कारण गेल्या लोकांची मेमरी शॉर्ट आहे. 10 वर्षापूर्वी शिवसेनेनं काय वाईट केलं याच्यापेक्षा या पावसाळ्यात यांनी काय वाईट केलं हे लोकांच्या जास्त लक्षात राहणार आहे. आणि मग अशा वेळेला 2 भाऊ एकत्र येत आहेत. ते 2 भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून राज ठाकरेंच्या घरी गणपतीला जा, राज ठाकरेंच्या घरी भेटीला जा, उद्धव ठाकरेंना दमदाटी करा, हे सगळं करून झालं. पण तरी 2 भाऊ एकत्र येण्याची शक्यता दिसते. 2 भाऊ एकत्र येत आहेत तरीही मविया फुटते आहे असं दिसत नाहीये. आता अशा वेळेला ह्यांचं जे हुकुमी हत्यार आहे ते धर्माचं आहे. म्हणजे मग एकदा तुम्ही सांगायला सुरुवात केली की हा खान इथला मुंबईचा महापौर होईल. लॉजिकली तुम्ही मला सांगा की खान मुंबईचा महापौर होण्याची शक्यता अत्यंत क्षीण आहे. आणि समजा महाराष्ट्रामधला एखादा दलवाई, महाराष्ट्रामधला एखादा पाशा पटेल, महाराष्ट्रामध्ये एखादा मराठी मुसलमान, मी अगदी वहाबी देवबंदी मुसलमान म्हणत नाही, उत्तर भारतीय मुसलमानाला मराठी मुसलमान जर या म्हणजे अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले की नाही? अब्दुल रहमान अंतुले हे कोकणातले होते, रोह्याचे होते. म्हणजे ते तितकेच मराठी आहेत जितके बाकीचे लोक मराठी आहेत, जितके तटकरे मराठी आहेत. त्यामुळे इथला मराठी मुसलमान जर मुंबई शहराचा महापौर झाला तर काय प्रॉब्लेम होईल? मला तेच म्हणायचं, म्हणजे असं विधान झाल्यानंतर राजकीय दृष्ट्या सगळे लोक असे अपोलॉजेटिक होतात की म्हणजे जणू काही होऊ शकत नाही किंवा बघा किस्सा नाही होत का, म्हणजे की म्हणजे घटना काय सांगते आपल्याला की होऊ शकत नाही का म्हणून. पण तरी सुद्धा सार्वजनिक दृष्ट्या अशी विधानं केली जात आहेत. आता त्याच्यामध्ये हा भाग पण आहे की स्वतः बाळासाहेबांनी म्हणजे मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये त्यावेळी खान हवा की बाण अशा पद्धतीचे प्रचार वगैरे झालेले आहेत. तर आता फिरून हे सगळं होणं याला काय म्हणायचं? म्हणजे ठाकरेंची आता ते जे तुम्ही सांगितलं खान हवा की बाण हवा, हे जसं बाळासाहेब म्हणाले तसं घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ असं पण म्हणाले बाळासाहेब. पण त्यानंतरच्या काळात ज्यांच्याबरोबर वरळीच्या दंगली केल्या त्या नामदेव ढसाळ्यांचा समष्टीसाठी नावाचा कॉलम सामनात होता की नाही? यातले अर्जुन डांगळेंपासून अनेक लोक आता उद्धव ठाकरेंच्या जवळ आहेत की नाही? म्हणजे राजकारणामध्ये अशी आयुष्यभराची दुश्मनी नाहीये ना. म्हणजे इम्तियाज जलील भाजपचा शत्रू म्हणून काम करतो
पण शिवसेनेच्या बद्दल काही विधानं झाली तर इम्तियाज जलील अदनमधनं शिवसेना पक्षाची बाजू घेतात. म्हणजे MIM आणि शिवसेना एक आहेत का? याचा अर्थ स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्याच्या पातळीवर इंटरेस्ट जसे वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांबरोबर मर्ज होतात किंवा एकमेकांच्या विरोधात जातात, तसं लोकांना ठरवायला लागतं. आता असं आहे की समजा उद्या एखादा कांबळे मुंबईचा महापौर झाला तर लोकांना प्रॉब्लेम असेल का? तुम्ही आरक्षणावर देणार आहात की नाही? ते जर आरक्षणावर देणार आहात आणि त्या आरक्षणामध्ये एखादा तुम्हाला कन्सेन्ससने कांबळे महत्वाचा वाटला, एखादा जाधव महत्वाचा वाटला, एखादा खान महत्वाचा वाटला, एखादा मेंढोंचा महत्वाचा वाटला, तर माणूस महत्वाचा आहे हे तुम्ही बघणार का नाही? आणि तो जो कोणी खान आहे तो खान आणि अशा प्रकारच्या एखाद्या महापालिकेच्या अभियंत्याची आई बहीण काढणारे साटम यांच्यामध्ये निवड करण्याची वेळ आली तर लोकांनी काय निवड करायची? काल परवाच आसाममधली एक जाहिरात सोशल मीडियावरती व्हायरल झालेली होती की जिथं म्हणजे आता गेल्या 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, पण तरी सुद्धा पुन्हा मुस्लिमांची भीती दाखवली जाते की बघा काँग्रेसचं सरकार जर आलं तर सगळं मुस्लिमांच्या ताब्यात जाईल. म्हणजे एक प्रकारे सतत भीतीसाठी वापर जो आहे, असुरक्षितता निर्माण करण्यासाठी मुस्लिमांचा वापर केला जातोय. आता मी थोडं इंट्रोडक्शनमध्ये पण उल्लेख केला की त्या अर्थानं खान म्हणजे काय त्यांना की आक्रमण करणारे, आक्रमण करते. पण खरंच मुंबईमध्ये आत्ता धोका आक्रमण करते म्हणून खानांचा आहे की इतर कुणाचा आहे? म्हणजे खरा धोका आपल्या संस्कृतीला, मराठीला कुणाचा आहे? तुम्ही आता बघा, मुंबईतला खान, मुंबईतला कांबळे, मुंबईतला एखादा सफाई कामगार सगळे झोपडपट्ट्यांमध्ये आहेत. हे परिगावर राहणारे लोक आहेत. ते अमित साटम भाषण करत असताना त्यांच्या मागे जे सगळे राजपुरोहित सारखे लोक बसलेत ना, ते मुंबईवर आक्रमण करणारे आहेत. गुजराती, मारवाडी आणि जैन ज्यांच्या 60-60 मजल्याच्या इमारती आहेत, टॉवर आहेत, ज्यांच्या इमारतींमध्ये मराठी माणसांना हे लोक राहू देत नाहीत, यांचं आक्रमण आहे. हा इथला नितेश सिंग, राजहंस सिंग, संजय निरुपम या प्रकारच्या उत्तर भारतीयांचं आणि कृपाशंकर सिंग जो BJPच्या मांडीवर गेलाय, जो खरा तुरुंगात जायला पाहिजे होता. म्हणजे हे जे सगळे भैये आहेत यांचं आक्रमण तुम्हाला चालतंय. कारण का? यांच्याकडनं हप्ते पण मिळतात, यांच्याकडनं तुम्हाला निवडणुकीमध्ये मतं पण मिळतात आणि त्यांचं जे गायपट्ट्याचं राजकारण आहे हिंदुत्वाचं, म्हणजे रामरामचं नाही, जय श्रीरामचं, ते जय श्रीरामचं राजकारण जे आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणून ट्रान्सप्लांट करता येतं. हे महाराष्ट्रावरचे खरे आक्रमण करते आहेत. इथला जो मुसलमान आहे, आज तुम्ही मला सांगा की गेल्या 10 वर्षात म्हणजे 14 ते 19 फडणवीसांचं सरकार होतं, 19 ते 22 उद्धव ठाकरेंचं, 22 ते 24 शिंद्यांचं आणि आता परत फडणवीसांचं आहे. या गेल्या 12 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये मुसलमानांनी घडवून आणलेला एक अनइझी प्रसंग मला तुम्ही सांगा. मुंबई शहरात नाही, MMR प्रांतात कुठे एक अनइझी प्रसंग घडवून आणलेला आहे का? म्हणजे मुसलमानांनी तुमचं काय नुकसान केलंय? म्हणजे मुसलमानांना खूप मुलं होत आहेत, तर तिथे मोहन भागवत सांगतात ना, 3-3 मुलं जन्माला घाला, करा तुम्ही, त्याही आघाडीवर तुमची लढाई तुम्ही लढू शकता. पण मुसलमानांनी हळूहळू मुसलमानांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे. मुसलमानांमध्ये माथेफिरू मंडळींना चॅलेंज करणाऱ्या मध्यमवर्गीय मुलामुलींचं प्रमाण वाढतंय. तर आपण एक बरा समाज म्हणून त्या माथेफिरूंना आपल्या माथेफिरूंप्रमाणे आयसोलेट केलं पाहिजे ना. तर आपले जे माथेफिरू आहेत, आपले हिंदू माथेफिरू आणि मुसलमान माथेफिरू यांचं मतैक्यच असणार आहे. कारण दोघांनाही असं वाटतं की समाज मागासलेले राहिले पाहिजेत. म्हणजे कोणाला तुम्ही मदत केली पाहिजे? ज्याप्रमाणे अजगर अली इंजिनियर सारखा माणूस मुसलमान समाजातल्या एका सेक्टमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत होता, त्यांना तुम्ही मदत करा ना. तुम्हाला नकोय ना खान सत्तेवर यायला? तुम्हाला अजगर अली इंजिनियर सारखा माणूस चालतो का? इरफान इंजिनियर सारखा माणूस चालतो का? त्याला मदत करा. पण म्हणजे असं नाहीये भाजपचं गुड मुस्लिम बॅड मुस्लिम नाहीये. त्यांना एकूण मुसलमान नको आहेत. मुसलमानांचा नंबर पहिला आहे, ख्रिश्चनांचा नंबर दुसरा आहे, बौद्धांचा नंबर तिसरा आहे आणि आता जे BJPच्या मांडीवर जाऊन बसले त्या OBCंचा नंबर 4था आहे. त्यामुळे बाकीच्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की आज हे म्हणतील एखादा खान महापौर होईल, उद्या म्हणतील कांबळे महापौर होईल, परवा म्हणतील आणखी कोणी डिसोजा महापौर होईल. म्हणजे हे जे फॅसिस्ट मनोवृत्तीचे लोक आहेत हे शत्रूच्या शोधात आहेत. आत्ताचे पुढचे 4 महिने जे आहेत ना, हे शत्रूच्या शोधातले आहेत. मग यामध्ये दरम्यान काय होईल बघा, एखाद्या रस्त्यावर कुठल्या तरी एखाद्या मूर्तीवर कुणीतरी शेंदूर टाकेल,
कुणीतरी माती टाकेल, कुणीतरी शेण टाकेल, एखाद्या मूर्तीचं विद्रुपीकरण होईल, त्याच्यावरून पोलीस बोलावले जातील, त्याच्यावरनं 4 लोकांना प्रिव्हेंटिव्हमध्ये आत टाकलं जाईल. अशा पद्धतीनं भाजपची जी मतदारसंघांची 50 प्रमुखांच्या मदतीनं मायक्रो मॅनेजमेंट करण्याची सोय आहे. म्हणजे एकीकडे अमित साठम आणि आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस हे काळी 5 मध्ये लोकांना आवाहन करत राहतील. दुसरीकडे ह्यांचे जे खालचे पंटर आहेत हे लोक छोट्या छोट्या मतदारसंघां, कारण आता ह्यांची एकदम काटेकी टक्कर आहे. त्या 227 प्रभागांमधनं यांना असं यश मिळवायचंय ज्याच्यात शिंदेना पण नेस्तनाबूत करायचंय. तोही एक म्हणजे म्हणजे असं नाहीये की शिंदेची मदत घेऊन महापौर आणायचा आहे, शिंदेचा बंदोबस्त करायचाच आहे, पण असाही बंदोबस्त करायचा आहे. त्यामुळे असं करत करत भाजप, म्हणजे जसं भाजपनं पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला संपवलं तसं आता भाजपच्या दृष्टीनं मुंबईमध्ये उघड शत्रू मविया आहे, आतला शत्रू शिंदे आहे. एका वेळेला 2 ते 3 शत्रूंचा बंदोबस्त करणं हा यांच्या मोडस ऑपरेंडीचा भाग आहे. मी सहज यादी बघत होतो, म्हणजे मुंबईच्या आजवरच्या महापौरांची यादी, त्याच्यामध्ये आजवर काही मुस्लिम पण होऊन गेलेले आहेत, होऊन गेलेत ना. म्हणजे या शहराची ओळखच ती आहे. म्हणजे इथं 3 खान हे बॉलिवूडच्या इंडस्ट्रीवरती राज्य करत आलेत, जे तुम्हाला म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ब्रँड अँबॅसेडर म्हणून लागतात. पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा यांचा वापर होत असतो. मग अशा वेळी या शहराला खानांची भीती दाखवणं आणि मग मुंबईकरांचे जे सगळे मूळ प्रश्न आहेत ते सगळे त्याच्यातनं त्यांना बाजूला ठेवणं, म्हणजे असं आहे की तुमची ती तथाकथित ॲक्वा मेट्रो जी आहे ती ॲक्च्युली पाण्याखाली जाते. आरेमध्ये तुम्ही 4-4, 5-5 वर्ष सगळं पाडून ठेवता आणि तिथं तुमचं कारशेड होत नाही. तुम्ही मुंबई पूर्ण खोदून ठेवता आणि तरी मुंबई शहरात एका टोकावरनं 2 टोकावर दुसऱ्या टोकाला द्यायला 3-3, 4-4 तास तुम्हाला लागतात. रेल्वे एवढ्या प्रचंड गर्दीत आहेत की 2 रेल्वेमधली माणसं घासून रेल्वेतनं खाली पडतात. अशा प्रकारची मोनो तुम्ही निर्माण केली आहे की जिला किती ओझं सहन होईल याची कल्पना नसल्यामुळे माणसं आतमध्ये गुदमरून मरून पडण्याची शक्यता निर्माण होते. हे नागरी प्रश्न आहेत. तुम्ही जर स्वतःला अर्बन लोकांचा पक्ष मानता, तुम्ही जर लोकांना आपण पुढे पाहणाऱ्या लोकांचा पक्ष आहोत असं मानता, तर आणि मुख्यमंत्र्यांची जाहिरात काय होते, हा इन्फ्रामॅन आहे. मग हा कोणाचा इन्फ्रामॅन आहे? हा मोपलवारचा इन्फ्रामॅन आहे. आणि ह्या इन्फ्रामध्ये काय बसतं? 3री मुंबई, 4थी मुंबई, मोठे एअरपोर्ट, अदानीला दिली गेलेली अंबानीला दिली गेलेली 5,000 एकराची जमीन, अंबानीला जवळपास सगळं फुकट दिलं जाणं. म्हणजे 2 प्रकारच्या इमेजेस निर्माण होत आहेत. गरीब माणसांसाठीची इमेज आहे खान नको आहे, आणि खान हे आपल्याकडे कसं आहे, अफजल खानापासून शाहिस्ते खानापासून दिलेर खानापर्यंत आपल्याकडे मराठी नाटकांपासून मराठी साहित्यापासून लोकांचं टीका करायला आवडतं आडनाव आहे. म्हणजे एकदा तुम्ही म्हणलात की हा खान आहे की, आणि बाकीच्या ज्या 3 खानांचा तुम्ही उल्लेख केला त्यांच्याबद्दल सुद्धा लोकांचं लव्ह हेट रिलेशनशिप आहे. म्हणजे लोकांना आमिर खानची बायको असं म्हणली की बाबा हा देश असुरक्षित वाटतो, तर असं दुसऱ्या कोणाची बायको म्हणली असती तर लोकांना प्रॉब्लेम नव्हता. आमिर खानची बायको म्हणली म्हणून प्रॉब्लेम आहे. सलमान खानला मोदींबरोबर पतंग उडवल्याशिवाय त्याच्या त्या कारस्थानांमधनं मोकळं होता येत नाही काळविटांच्या. आणि शाहरुख खानला त्याच्या मुलाला तुरुंगात जाईपर्यंत सोसावं लागतं, आणि मग एक टप्पा येतो की लोकांचा फ्यूज उडतो आणि मग त्याचा जवान नावाचा एक ओके दर्जाचा सिनेमा लोक शेकडो कोटींनी पाहतात, आणि मग लक्षात येतं लोकांना की बाबा या पद्धतीनं खानांना आयसोलेट आणि टार्गेट करणं हे काउंटर प्रोडक्टिव्ह आहे. तर हे भाजपचं असं दिसतं मला की विकास आणि विद्वेष, म्हणजे विकासाची जाहिरात आणि विद्वेषाची सखोलता याचं एक फेटल कॉम्बिनेशन त्यांनी तयार केलंय. लोकांना ते रोज विद्वेष पाचतायत आणि जाहिरातींमधनं लोकांना विकास दाखवतायत की हे रस्ते आले, हे अमुक झालं, ते तमुक झालं. आता वाढवण पासून समृद्धी मार्ग लगेच 90 किलोमीटरचा तासामध्ये गाड्या सुसाट जाणार आहेत. पण अंतिमतः या सगळ्याचे लाभार्थी कोण आहेत? दिल्लीमधले, नोएडामधले, गुरगावमधले जे धनाढ्य आहेत, ज्यांनी गोवा पण बळकावलाय, या फायनान्शियल माफियांच्या ताब्यात जर मुंबई गेली तर ती महाराष्ट्राची राहील का? आणि ती महाराष्ट्राची राहिलेली नाही हे लोकांना कळू नये म्हणून अमित साटम सारख्यांची विधान आहेत. हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. आणि पुन्हा त्याच्यात कसं आहे की पंतप्रधान बोलताना सार्वजनिक व्यासपीठावरती सबका साथ सबका विकास म्हणणार, बाकी सगळ्या गोष्टी सांगणार, आणि ज्या गोष्टी एरवी दिवाणखाण्यातल्या चर्चांमध्ये व्हायच्या त्या अशा जाहीरपणे सभांमध्ये सांगितल्या जात आहेत. तर ही जी हिंमत आता राजकारणी दाखवत आहेत, तर ते आता
पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अजून कुठल्या दिशेनं जाईल? हे आणखी तीव्र पद्धतीनं होईल. एकीकडे म्हणजे तुम्हाला असं दिसेल की सरकार पैसे ओतताना दिसेल. जसं दाओसला जातात आपले मुख्यमंत्री आणि म्हणतात की 5 लाख कोटींचा व्यवहार झाला. तर कधीतरी एकदा बसून आपण सर्वसामान्य लोकांनी आणि अर्थतज्ञांनी पण विचारलं पाहिजे की त्या 5 लाख कोटीतले 5,000 कोटी तरी आलेले आहेत का? तसं आता पुढच्या 4 महिन्यामध्ये हे तुम्हाला म्हणजे जो आश्वासन देणार नाही तो आळशी असं होण्याची शक्यता आहे. तर तसं जसं लाडकी बहीण यांनी केलं तसं पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये अशा प्रकारची एक पैसे फेकण्याची योजना यांना अनाऊन्स करता येईल. देता येईल की नाही मला का शंका आहे, कारण लाडकी बहीणनेच एकूण राज्याच्या अर्थव्यवस्थेचं एवढं कंबरडं मोडलंय की जर यांनी खरंच असं केलं तर पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत राज्यच निकामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे मला असं दिसतं की हे लोकांच्यातल्या फटी शोधत राहतील. म्हणजे उत्तर भारतीय आणि मराठी लोक म्हणजे उत्तर भारतीयांनी मराठी शिकलं पाहिजे याच्यात दुमतच नाहीये, पण त्याचबरोबरीने उत्तर भारतीय अनेक लोक बरं मराठी शिकतायत पण राहतायत पण महाराष्ट्राबद्दल त्यांना प्रेमही वाटतंय. तर हे मला असं दिसतं की हिंदी माध्यमं, हिंदी मीडिया आणि हिंदी यूट्यूबर्स ते जे सोकॉल्ड काही इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्या मदतीने मराठी आणि हिंदी ही फट वाढवण्याचा हे प्रयत्न करतील. दुसरं म्हणजे सरकारने वाकायला सांगितल्यावर रंगायला लागलेली जी नरेंद्र जाधवांची समिती आहे आणि सदानंद मोऱ्यांची, त्या समितीचा वापर हे लोक या प्रकारचं मराठी आणि हिंदी विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी करतील. कारण जाधव असं म्हणलेत की आमचा रिपोर्ट आम्ही डिसेंबरमध्ये देणार आहोत. पहिली बैठक त्यांची झाली आणि डिसेंबर 15ला आम्ही देणार आहोत असं म्हटले त्यांनी. जर डिसेंबर 15ला त्यांनी रिपोर्ट दिला तर त्यावेळेला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू असेल. बरोबर. म्हणजे जर ह्यांना त्या प्रकारचं मोबिलायझेशन करण्यासाठी त्या रिपोर्टचा उपयोग झाला तर तेही करतील. कारण मला असं दिसतं की मुंबई जिंकणं, मुंबईच्या तिजोरीवर ताबा मिळवणं हे अंतिमतः दिल्लीच्या तिजोरीवर ताबा मिळवण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या लॉंग टर्म गेमचा भाग आहे. त्यामुळे इथे त्यांना पुढची 5 वर्ष पैशांचा नीट फ्लो चालू ठेवणारे, आपल्या विश्वासातले आणि आपण ज्या ज्या वेळेला ती नॅरेटिव्ह वापरू शकणारे लोक त्यांना हवे आहेत. म्हणजे अमित साटम हे तरी अधिकृत मशिनरी मधले आहे, पण फडणवीसांचे जे पाळीव लोक आहेत, गुणरत्न सदावर्ते आणि त्याच्या बायकोसारखे, ते अजून बोललेलेच नाहीये. आता पुढच्या महिन्यापासून ते मुंबईच्या विकासाबद्दल पण बोलतील, रेसकोर्सच्या जागेबद्दल बोलतील, आरेच्या मैदानाबद्दल बोलतील, कारण ते सर्वज्ञ आहेत. त्यामुळे सर्व विषयांवर ते बोलू शकतात, कारण रोज सकाळी त्यांना ब्रीफ येईल त्याप्रमाणे त्यांनी बोलायचं आहे. तर या पद्धतीनं मला असं दिसतं की एकीकडे विकासाचा भपकारा बडे विकासाची जाहिरात करणं, ज्याला गडकरी साहेब जे करतात त्याप्रमाणे भपाऱ्या मारणं असं मला वाटतं की तुम्ही उडत्या बसमधनं जाल, उडत्या ह्याच्यातनं जाल. हे मुंबईमध्ये फक्त आता यांनी एवढंच प्रॉमिस करायचं बाकी ठेवलेलं आहे. तर एकीकडे या प्रकारची दांडगी आश्वासनं देणं, दुसरीकडे प्रत्यक्षामध्ये आपली मांड पक्की नाहीये याचा अंदाज आल्यानंतर हिंदू मुसलमान, मराठी अमराठी, सवर्ण दलित या प्रकारच्या फटी वाढवत राहणं आणि त्यासाठी दलितांमधले जे गट आहेत, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि इतर जे कोणी बाजारामध्ये विक्रीला उपलब्ध आहेत ते सगळे, या सगळ्यांची मदत घेऊन एकेका मतदारसंघ निहाय आपला विरोधक नेस्तनाबूत करणं हे काम हे करतील. या बाबतीमध्ये मविया आणि जर समजा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी त्यात एकत्र येऊन मवियातनं लढायचं ठरवलं तर मायक्रो मॅनेजमेंटमध्ये हे किती हुशार आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून राहील. आणि काल राहुल गांधींनी जे नावं ॲडिशन आणि डिलिशनच्या बाबतीमध्ये सांगितलं, मला असं वाटतं की या बाबतीत सगळ्या राजकीय पक्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी डोळ्यात तेल घालून राहिलं पाहिजे. तुम्ही काही कराल हे जाहीरपणे हिंदू मुसलमान करतील. पण हे जे करावं लागतंय ते ठाकरे बंधू एकत्रित येण्याची चर्चा, शक्यता तुम्ही उल्लेख पण केला की ते होताना दिसते म्हणून वगैरे, त्याच्यामुळे पण कदाचित असेल. तर ठाकरे बंधू एकत्रित झाल्यानंतर या नॅरेटिव्हला काउंटर ते करू शकतील का? काय तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं? काय आहे की उद्धव ठाकरे हे त्या बाबतीमध्ये अधिक लेजिटिमेटली बोलू शकतात. आता गेल्या 2 वर्षामध्ये राज ठाकरेंनी मधल्या काळात हनुमान चालीसा, मशिदीवरचे भोंगे आणि हिंदू जननायक हे सगळे जे प्रयोग करून पाहिलेत ना, या प्रयोगामुळे त्यांची पंचायत होण्याची शक्यता आहे. पण त्या विषयावर त्यांनी किमान गप्प बसलं पाहिजे. आणि राज ठाकरेंनी
कोणत्या विषयावर गप्प राहायचं आणि उद्धव ठाकरेंनी कोणत्या विषयावर गप्प राहायचं हे जर दोन भावांनी जरा बऱ्यापैकी ठरवलं. कारण खूप मागे मला एकदा असं आठवतं की सचिन तेंडुलकरने काहीतरी मराठीच्या संबंधात मराठी आणि अमराठी वादाच्या संदर्भात विधान केलं होतं. त्यावेळच्या राज ठाकरेंच्या एका भेटीमध्ये त्यांना मी असं विचारलं अनौपचारिकरित्या की यावर तुम्ही का बोलत नाही. तर ते असं म्हणाले की काही बॉल खेळायचे नसतात. तर मला असं वाटतं की दोन भावांची जर युती झाली आणि त्यांनी हे या प्रकारचे बॉल खेळायचं जर सोडून दिलं तर भाजपच्या लोकांचं फ्रस्ट्रेशन एवढं वाढेल की ते हातघाईवरच येतील. आणि ते हातघाईवर जितके येतील ना तितके ते अधिक बिथरलेले आणि नेहमीपेक्षा जास्त माथेपिरूपणाने वागतील. तर मला वाटतं भाजपवाल्यांना तिथपर्यंत जाऊ दिलं पाहिजे. आणि एकदा ते तसे कोपच्यात सापडले की मग मोवियाच्या लोकांनी त्यांना इलेक्टोरली धुतलं पाहिजे. तर ही सगळी चर्चा मुंबई महापालिकेच्या खरं तर जी अजून जाहीर पण नाही झाली, जी अजून 3-4 महिन्यांनी होईल अशी शक्यता आहे, त्या निमित्तानं झालेल्या विधानावरून आपण केली. आणि विधान जे आहे ते राजकीयदृष्ट्या फार स्फोटक आहे आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेचा इतिहास या दृष्टीनं सुद्धा या विधानाचा थोडासा नीट समाचार घेणं आवश्यक होतं, म्हणून आपण ही चर्चा केली. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.